नमस्कार, अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इन्स्टंट रवा मेदूवडा ही रेसिपी बघणार आहोत। तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे सर्वात प्रथम मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये मी 3 वाट्या पाणी घालणार आहे। इथे रवा मी 1.5 वाटी घेतलेला आहे। रव्याच्या दुप्पट पाणी घालायचं आहे। पाणी घालून झाल्यानंतर यामध्ये मी 1 चमचा चिली फ्लेक्स घालणार आहे। चिली फ्लेक्समुळे रवा वडा छान दिसतो। चिली फ्लेक्स घालून झाल्यानंतर यामध्ये मी चवीनुसार ऑरेगानो घालणार आहे। ऑरेगानो हे मी वापरलेलं आहे, तुम्हाला जर नसेल वापरायचं तरीही चालतं। यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालत आहे। मीठ घालून झाल्यानंतर हिरवी मिरची जी बारीक चिरून घेतलेली आहे ती घालत आहे। इथे मी 3 हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत। मिरची घालून झाल्यानंतर यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहे आणि हे पाण्याला उकळी येऊपर्यंत ठेवणार आहे। इथे पाण्याला उकळी आलेली आहे। यामध्ये मी आता हा रवा घालून मिक्स करून घेणार आहे। इथे मी 1.5 वाटी रव्याला 3 वाटी पाणी वापरलेलं आहे, परंतु कधी रवा जर जास्त जाड असेल तर थोडंसं पाणी जास्त लागतं, म्हणून वरतून थोडंसं गरम पाणी घातलं तरीही चालतं। आता हा रवा मिक्स करून झाल्यानंतर 5 मिनिटे कमी गॅसवरती झाकण ठेवून मी वाफवून घेणार आहे। इथे मी चटणीची तयारी करत आहे। त्यासाठी सुकं खोबरं अर्धी वाटी, 1 चमचा डाळवं हे आधी मिक्सरला फिरून घेणार आहे। डाळ आणि खोबरं मिक्सरला बारीक करून झाल्यानंतर यामध्ये मी चिरलेली कोथिंबीर, थोडासा पुदिना आणि कढीपत्त्याची 7-8 पाने घालून फिरून घेणार आहे। इकडे रवा वाफवलेला आहे, त्यामुळे मी आता गॅस बंद करून हा रवा ताटामध्ये काढून घेणार आहे। रवा ताटामध्ये थंड करण्यासाठी ठेवलेला आहे। तोपर्यंत मी आता चटणी अर्धवट वाटून झालेली होती, त्यामध्ये थोडीशी मिरची, लसूण, जिरं आणि मीठ घालून वाटून घेणार आहे। चटणीचं सर्व साहित्य घालून झाल्यानंतर मिक्सरमधून फिरून झाल्यावरती मी यामध्ये 2 चमचे दही घालून परत मिक्सरला फिरून घेणार आहे। दही घालून चटणी वाटून झाल्यावर यामध्ये मी 2 आईस क्यूब घातलेले आहेत। इथे मी चटणी वाटण्यासाठी पाण्याचा वापर केलेला नाहीये। इथे तुम्ही बघू शकता चटणी तयार झालेली आहे। आता मी रवा वडा बनवण्याची तयारी करत आहे। त्यासाठी हाताला थोडंसं तेल लावून रवाचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे रव्याचं मिश्रण व्यवस्थित हाताने मळून घेऊन याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे किंवा तुम्हाला हवे असतील लहान मोठे त्या आकाराचे याचे वडे तयार करून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही बघू शकता मी असे छोटे छोटे याचे वडे तयार करून घेतलेले आहेत। तुम्हाला हवे असतील तर तुम्ही मोठ्या आकाराचेही वडे बनवू शकता। इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की वडे तळून घेणार आहे।
इथे वडे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता याला छान सोनेरी असा रंग आलेला आहे. आता मी पुढचे वडे कढईमध्ये घालत आहे. इकडे मी दुसऱ्या गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे. तेल घालून झाल्यानंतर एक चिरलेला कांदा मी यामध्ये घालणार आहे. कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये मी एक चिरलेला टोमॅटो घालत आहे. टोमॅटो घालून झाल्यानंतर 3 लाल मिरच्या घातलेल्या आहेत आणि 8-10 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत. आता हे टोमॅटो कांद्याचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे. मीठ घालून थोडंसं परतल्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी घालून हा कांदा, टोमॅटो, मिरची थोडीशी वाफवून घेणार आहे. म्हणजे कांदा आणि टोमॅटोतील कच्चेपणा जाईल. कांदा, टोमॅटो वाफून झाल्यानंतर मी एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेत आहे. इकडे मी हिरव्या चटणीच्या फोडणीची तयारी करत आहे. त्यासाठी मी एक पळी गॅसवरती ठेवलेली आहे. त्यामध्ये मी आता 1 चमचा तेल घालत आहे. तेल घालून झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि थोडंसं हिंग घालून घेणार आहे. मोहरी, जिरं आणि हिंगाची फोडणी तडतडली की यामध्ये मी 8 ते 10 कढीपत्त्याची पाने घालून आता ही फोडणी चटणीवरती घालून घेत आहे. इथे ही हिरवी चटणी तयार आहे. आता आपण लाल चटणीची तयारी करूया. त्यासाठी मी ते कांदा टोमॅटोचं मिश्रण मिक्सरमध्ये घालून वाटून घेणार आहे. इथे टोमॅटो आणि कांद्याची लाल चटणी वाटून झालेली आहे. ती मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे आणि त्याला फोडणी घालणार आहे. फोडणीसाठी मी पळीमध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे. इथे तेल गरम झालेलं आहे. यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत. मी फक्त ह्या चटणीला जिरे मोहरीचीच फोडणी घालणार आहे. हिंगाने या चटणीची चव बदलते. इथे दोन्ही चटण्या आणि रवा मेदूवडा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान रवा वडा तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.